ईव्हीएम हॅक करतो म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्याकडे 2.5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी पुण्यामधून एकाला अटक झाली आहे। आरोपीला 1 लाख रुपये देताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। आरोपी 1 लाख रुपये घेत असताना ही अटक झाली। अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचला आणि हा सगळा प्रकार उघड केलाय। मारुती ढाकणे असं ताब्यात घेतल्या आरोपीचं नाव आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। आपल्या मशीन वोटिंग मशीन हॅक करून जरा चिप बसवतो आणि मतं जसे पाहिजे तसे करू शकतो। कारण मला माहिती होतं की सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, परंतु मी त्याला हो हो म्हणून टाळायचा प्रयत्न केला, पण तो कंटिन्यू संपर्कात होता आणि जरा त्यांनी मला याच्यासाठी 2.5 कोटी रुपयाची मागणी केली होती। मग मी संभाजीनगरचे पोलीस आयुक्त माननीय मनोज भैया साहेबांना या संदर्भात पूर्ण माहिती दिली, एक लेखी तक्रार दिली आणि त्या व्यक्तीला मला स्वतः पोलिसांनी ट्रॅक करून पकडलेला आहे। मुद्दाम म्हणून मी तक्रार दिली। मला त्या व्यक्तीशी काही जास्त ओळख नाही, पाळत नाही, संबंध नाही, त्याची माझी दोस्ती नाही आणि दुश्मनी पण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।